पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। क्षेत्र क्षेत्रज्ञ प्रकृती पुरुष असं हे आजचं चिंतन सुरुवात होणार आहे। प्रकृती पुरुष याच्या अगोदरचं चिंतन झालंच, आता परत क्षेत्र क्षेत्रज्ञ हे सांगून प्रकृती पुरुष हे सांगायचं आहे। त्याचं कारण 13व्या अध्यायात हे दोन्ही प्रकार घेतलेले आहेत। 13व्या अध्यायात क्षेत्र क्षेत्रज्ञ सांगितला आणि ठराविक मांडणी झाल्यानंतर पुढं मग आणखीन परत सांगायला सुरुवात केली। त्याच्यात 13व्या अध्यायात क्षेत्र काय, क्षेत्रज्ञ काय, ज्ञान काय या तिघाची व्यवस्थित मांडणी केली आणि त्या सगळ्या मांडण्या झाल्यानंतर ज्ञानानंतर अज्ञानही सांगितलं आणि परत मात्र क्षेत्र क्षेत्रज्ञ सांगायला प्रकृती पुरुष सांगायला सुरुवात केली। या सगळ्या गोष्टी काय आहेत तर याचं खरं कारण आहे तत्वज्ञान। आत्मज्ञान आणि तत्वज्ञान असे दोन भाग आहेत। व्यतिरेकानं आत्मज्ञानानं आत्माचा ओळखीचा करून घ्यायचा, सुखरूप व्हायचं आणि तत्वज्ञानानं सगळं दिसतंय ते सगळं जगत म्हणजे एक ब्रह्मरूपच आहे हे समजून घ्यायचं। म्हणजेच जो ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या हा जो काही श्लोक आहे याच्यात ब्रह्मसत्य हे आत्मज्ञानानं ओळखीचं करून घ्यायचं। त्याच्यासाठी जे काही वापरलं जातं ज्ञान त्या ज्ञानाचं नाव व्यतिरेक ज्ञान। आणि त्यानंतर जगन्मिथ्या हे समजून घेण्याकरता जे वापरायचं तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान म्हणजे काय आहे, हे सगळं कसं बनलं, बनलं का न बनलं, बनलं असलं तर काय आहे बनण्याची पद्धत, असं सगळं काय आहे समजून घ्यायचं। या सगळ्या गोष्टी गरजेच्याच आहेत। आत्मज्ञानही गरजेचं आहे, तत्वज्ञानही गरजेचं आहे। आत्मज्ञानानं सुखापर्यंत जाता येतं आणि सुखापासून जे समाधान प्राप्त व्हायचं आहे ते समाधान अखंड टिकवायचं असेल तर तत्वज्ञानाची गरज असतेच। म्हणून या दोन्ही गोष्टी आपल्याला काय आहे की 7व्या अध्यायात, 9व्या अध्यायात आणि 13व्या अध्यायात आहेत। म्हणजेच 7वा अध्याय, 9वा अध्याय आणि 13वा अध्याय तत्वज्ञान सांगणारेच अध्याय आहेत। आता आपण ह्या चालू चिंतनाची सुरुवात करत असताना पाहत आहोत की श्री सद्गुरू प्रसन्न परमपूज्य सद्गुरू अण्णांचे चिंतन, क्षेत्र क्षेत्रज्ञ प्रकृती पुरुष। आता ह्या चिंतन जे काही त्यांनी लिहिलेली आहेत अण्णांनी त्या सगळ्या चिंतनातलं हे शेवटचं चिंतन आहे। आणि विशेषतः आज की 21 जानेवारी 1905 ह्या अण्णांची जन्मतिथी आहे किंवा जन्मदिन आहे आणि नेमकं आज 21 तारीख आहे। 21 जानेवारी असल्यामुळं आजची जी काही अण्णांची जन्मदिन किंवा जन्मतिथी जी आहे ती 121वं वर्ष आहे। 121व्या वर्षातला आपण आजची ही जे काय आहे जन्मदिन साजरा करत आहोत किंवा त्यावेळेस नेमकं ह्या चिंतनाचा अभ्यास करत आहोत। प्रकृती पुरुष विवेक ज्ञान भगवद्गीतेत 7व्या अध्यायात सांगितले। ते ज्ञान सांगताना श्री ज्ञानोबारायांनी प्रस्तावना अशी केली की तुझं ज्ञान सांगो विज्ञानेशी। आता अगोदर प्रकृती पुरुषाबद्दल घेतलं। प्रकृती पुरुष म्हणजेच काय आहे तर विवेक आहे। हा विवेक याच्या संबंधितलं जे ज्ञान आहे ते ज्ञान भगवद्गीतेत 7व्या अध्यायात सांगितलं आणि 7व्या अध्यायात सांगताना त्या ठिकाणी
ज्ञान आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी काय आहे स्पष्ट केल्या. तिथं 7व्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्या काही ओव्या आल्या त्यातच तुझं ज्ञान सांगो विज्ञानेसी. येथ विज्ञाने काय करावे, ऐसे घेसी जरी मनोभावे. तरी पै आधी जाणावे तेची लागे. मग ज्ञानाची वेळे, झाकती जाणीवेचे डोळे. जैसी तिरी नाव न ढळे टेकली सांती. तैसी जाणीव जेथ न रिघे, विचार मागुता पाऊली नेघे. तर्को आईनी नेघे अंगी जयाच्या. अर्जुना तया नाव ज्ञान, एर प्रपंच हे विज्ञान. तेत सत्यबुद्धी ते अज्ञान हेही जाण. आता अज्ञान वगे हरपे, विज्ञान निशेष करपे. आणि ज्ञान ते स्वरूपे होवनी जाईजे. जेणे सांगतयाचे बोलणे खुंटे, ऐकतयाचे व्यसन तुटे. हे जाणणे साने मोठे उरोनेदी. ऐसे वर्म जे गूढ, जे किजेल वाक्यारूढ. जेणे थोडेने पुरे खोड बहुत मनीचे. 7व्या अध्यायात सांगताना की ज्ञान आणि विज्ञान सांगणार आहेत, तेव्हा पहिल्यांदाच तिथं माऊलींनी स्पष्ट केलं की अर्जुन तू असं म्हणशील की विज्ञान कशासाठी सांगता, विज्ञानाला घेऊन काय करायचं आहे. तर ते सांगतात की ज्ञान प्राप्त झालं तर ज्या वेळेस आपल्याला या जाणीवेला घेऊन सगळं काही अनुभवायचं आहे, बाहेर दृष्टीनं पाहायचं आहे, जे डोळ्यांनी पाहायचं आहे, त्यावेळेस हे ज्ञान झाकलं जाईल. झाकले जाणीवेचे डोळे, म्हणजे त्यावेळेस डोळे जर झाकले तर आपल्याला काय होईल, हे सगळं समोरचं जे आहे ते नेमकं ओळखायला यायचं नाही. म्हणजे जसं एखादी गोष्ट आहे ती जर आवरणाच्या आत असेल तर आपल्याला ओळखायला येत नाही हे काय आहे, कारण काय आहे की त्याच्यावर कोणतं तरी आवरण पडलं आहे, त्या आवरणामुळं आत काय पाहता येत नाही. पण जर ज्ञानानं आत काय हे जर अगोदर जाणलं असेल तर किती झाकण पडू द्या, मग तिथं आपल्याला आपली जाणीव त्या गोष्टीबद्दलची असतेच. आता ते सांगतात की जसं नाव असते आणि ती नाव एकदा तीराला येऊन थांबली म्हणजे मग काय हलणार नाही. ती तीराला येऊन जैसी तिरी नाव न ढळे टेकली सांती. एकदा तीरावर येऊन थांबल्यानंतर ते पुन्हा पुढं सरकत नाही, कारण तीराला येऊन तिला बांधून टाकलेलं असतं. तैसी जाणीव जेथ न रिघे, विचार मागुता पाऊली नेघे. तर्को आयनी नेघे अंगी जयाच्या. आता नुसतंच जर परमात्मा स्वरूप पाहायचं असेल तर तुम्ही आम्ही आमच्या जाणीवेनं विचारानं पाहायचं म्हटलं तर ते तर काही होत नाही, कारण तर्क म्हणजे ज्ञान. नुसतं ज्ञानानं त्याच्याविषयी असा असेल का, तसा असेल का, असंच असेल तसाच असेल. आता आपण सुद्धा जेव्हा जेव्हा अनुभवाच्या गोष्टी सांगतो तेव्हा काही प्रकाशरूपता सांगतो, काही ध्वनी आलेला सांगतो, काही सुगंध सांगतो. मग हे सगळे अनुभवातली एक 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 पदर आहेतच. मग असा तर्क केला की तो प्रकाशरूप आहे, तर्क असा केला की तो ध्वनिरूप आहे, तो सुगंध रूप आहे. म्हणजे मग नेमकं काय आहे की जसं त्या 6 आंधळ्यांना हत्ती कसा आहे हे सांगावं. आता वास्तविक पाहता त्यांना जेवढ्या भागाला स्पर्श झालता तेवढा भाग पाहून त्यांनी सांगितलं हा हत्ती असा आहे. त्यांचं चुकलं काहीच नाही, पण त्यांनी समग्र पाहिला नाही. समग्र हत्तीचं वर्णन आहे का हे. कोणी पायाला हात लावतं तर पायासारखा हत्ती म्हणतं, कोणी सोंड्याला हात लावतं, कोणी शेपटीला हात लावतं, कोणी पोटाला हात लावतं. आणि जेवढा हात लागला तसा हत्ती हे निर्णय घेतला. आता तसं पाहायला गेलं तर ह्या सोंडेपासून शेपटीपर्यंत जेवढं काही त्याचे अवयव आहेत त्या अवयवासह हत्ती, पण यांना एक एक अवयवालाच हत्ती म्हटल्यावर असं होऊन जाईल. म्हणून मग नुसता तर्क नाही. अर्जुना तया नाव ज्ञान, एर प्रपंच हे विज्ञान. आता तिथं त्याला जाणून घेणं हे ज्ञान आहे. आणि मग हे सगळं जे समोर दिसतंय ते प्रपंच म्हणजे विज्ञान आहे.
तेच सत्यबुद्धी ते अज्ञान हेही जाण. पण प्रपंच हा काय आहे, हे अज्ञान स्वरूप असणाऱ्या परमात्म्याचंच अंग आहे असं जाणलं तर विज्ञान कळलं, आणि प्रपंच हेच सत्य असं कळलं तर अज्ञान आहे. प्रपंचाला सत्य म्हणणारा अज्ञानी आणि प्रपंचाला ब्रह्म म्हणणारा ज्ञानी. आता अज्ञानावगे हरपे विज्ञान निशेष करपे आणि ज्ञान ते स्वरूपे होऊनी जाईजे. आता त्याच्यानंतर काय आहे तर असं आत्मज्ञान प्राप्त झालं की जे जे काही अज्ञान आहे ते सगळं निघून जाईल, आणि प्रपंच म्हणून दिसतो ते प्रपंच म्हणून दिसत जरी असला तर जसं करपलेली वस्तू नाही असं नाही. जसं म्हणतात का नाही की सुंब जळे पण पीळ न जळे, म्हणजे पिळासह सुंब दिसतं. आता ते कामाचं आहे का? कामाचं नाही, ते फक्त आहे हे कळतं. तसं प्रपंच त्या ठिकाणी आपल्याला असल्यासारखा वाटेल पण तो बिनकामी होऊन बसेल. तेणे सांगतयाचे बोलणे खुंटे ऐकतयाचे व्यसन तुटे हे जाणणे साने मोठे उरोने दी. आता इतकं सगळं व्हावं लागल, म्हणजे ज्ञान प्राप्त व्हावं लागल. त्यानं आमच्या ठिकाणी काय आहे तो परमात्मा कळावं लागल. ज्याला सत्यबुद्धी धरलंय ते अज्ञान निघून जावं लागल, आणि हे प्रपंचरूप असं दिसणारं आम्हाला सगळं विज्ञान कळावं लागल. तेव्हा सांगता याला थांबावं लागल. म्हणजे सांगणारा कुठपर्यंत सांगत राहील इतक्या सगळ्या गोष्टी होतील तोपर्यंत. मग सांगणाऱ्याचं सांगणं कुठपर्यंत राहतं तर ऐकतयाचे व्यसन तुटे. ऐकणारा म्हणला ना आता मला सगळं कळालं, मग सांगणारा कशाला सांगतोय. जोपर्यंत सांगणारा अजून पुढं सांगा अजून पुढं सांगा म्हणत असेल तोपर्यंत सांगणाऱ्याला सांगावं लागतं. म्हणजे ऐकणाऱ्याच्या ऐकण्याचं एकदा थांबलं सगळं की सांगणाऱ्याचं थांबत असतं. हे जाणणे साने मोठे उरोने दी. आता काही नाही, एकदा सगळं समजलं की समजून देणाराने व्यवस्थित समजून दिलं आणि ऐकणाराला नीट कळालं. त्यामुळं काय झालं, पुन्हा काही नाही, पुन्हा स्थिरता प्राप्त झाली. असं जे आहे ऐसे वर्मजे गूढ ते कीजेल वाक्यारूढ. आता हे सगळं काय आहे समजून घेणं एक वर्म आहे. म्हणजे नुसतं ऐकावं लागतं असं म्हणून चालणार नाही, वर्मासह ऐकावं लागतं. आणि ते वर्म अगदी आपल्या ठिकाणी जितकं पक्क होईल तितकी तुमची बुद्धी परिपक्व होईल. म्हणजे ऐकणं कानापुरतं जरी असलं तरी ते कुठं नेऊन ठेवावं लागल तर बोलबुद्धीच्या चित्ताची म्हणजे त्यांनी मनाचे कानी ऐकिजे बोलबुद्धीच्या डोळा देखिजे आणि साठोवाटी नेऊन ठेविजे चित्ता माझी. आता चित्तात नेऊन ठेवण्याकरता या सगळ्या गोष्टी कशा आता बोलणं बोलण्यात न होईल, पण ऐकणं कुठं जाऊन थांबलं पाहिजे, चित्ताच्या ठिकाणी. कारण चंचलत्व चित्ताचंच आहे. हे सगळं ऐकणं चित्ताच्या ठिकाणी स्थिर झालं की चित्त स्थिरलं, चित्त स्थिरावलं की सगळं झालं. चित्त जोपर्यंत चंचल आहे तोपर्यंत आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अशासारख्या हलणाऱ्याच दिसणार आहेत. ज्या प्रकृती पुरुषाची विवंचना जाणली असता सर्व संसार निवृत्ती होते आणि सर्व सुखप्राप्ती होते, ती प्रकृती पुरुषाची निवड 7व्या अध्यायात दाखवली. आणि पुन्हा 13व्या अध्यायात क्षेत्रज्ञ विवेक सांगून पुन्हा प्रकृती पुरुष विवेक सांगतात. यावरून पुनरुक्ती दोष येतो. तसा दोष पत्करूनही भगवंताला तोच विवेक सांगावयाचा होता. तर 13व्यातच का मध्यंतरी किंवा पुढे सांगावयाचे होते, परंतु तसे न करता 7व्यात सांगून पुन्हा 13व्यात सांगतात. यावरून तेथे तसे आणि 2 वेळा सांगण्याचा हेतू असावा. आता पहिली गोष्ट अशी झाली की आपण हा जो काही ह्याच्या अगोदरचं चिंतन आपलं झालं प्रकृती पुरुष विवंचना, एकदा कळाली की शेवटी समारोप आपला कुठं झाला अगोदर झालेल्या चिंतनात. तर हे सगळं एकच आहे.
प्रकृती आणि पुरुष एक झालं असं जेव्हा कळलं तेव्हा संसारच उरला नाही ना. ज्या प्रकृतीनं घडामोडी करून हा संसार उभा केला होता तो उभा करण्याकरता ही एक कल्पनाच आहे असं झालं. नामरूप नावाची कल्पना देणारी प्रकृती. वास्तविक काय आहे की ह्या कल्पनेच्या पलीकडे गेला की परमात्म्याशिवाय पुरुषाशिवाय काही नाही. आमचा प्रकृती पहिलीकडील भाव जरी कल्पनेविन लागसी पाहो तरी मज माझी वावो सहे सर्व म्हणून. हे सगळं भूते माझ्यातनं काय आहे बाजूला निघतील कधी कल्पनेच्या पलीकडे गेल्यावर. म्हणजे प्रकृती ही कल्पनारूपच झाली हे अगोदर सांगितलं. त्याच्यामुळं काय झालं की जे कल्पनारूप आहे, एखादा मनुष्य काय करतो सिनेमाला जातो आणि सिनेमा पाहिल्यानंतर जवळजवळ अर्धा पाऊण तास त्याच्या डोक्यात तेच सगळं असतं. त्यात चाललेलं तेच 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 असं नव्हतं व्हायला पाहिजे, तसंच झालं, तसं नव्हतं व्हायला पाहिजे, असंच झालं. आणि नंतर अर्ध्या पाऊण तासांनी तोच विवेकावर येतो हे सगळं खोटं होतं. हे काय आहे आपण पाहिलं ते नुसतं समोर पाहिलेलं भासमय दृश्य होतं. मग तसं एकदा ही कल्पना आहे असं कळल्यावर संसाराची निवृत्ती झाली. आणि मग सर्व एकदा कल्पना निघून गेली की सुखाशिवाय दुसरं काहीच नाही हे त्याच्यामध्ये दाखवलं. आता प्रकृती पुरुष सांगायला आपल्याला 7व्या अध्यायाचाच सगळा काय आहे भाग घेतला होता हे मागच्या चिंतनात आपण पाहिलं. आणि त्याच्यानंतर आता परत तोच विषय 13व्या अध्यायात परत घ्यायचा आहे. 13व्या अध्यायात सुरुवात करताना काय केलं, 13व्याची सुरुवात क्षेत्रज्ञ या विवेकापासून सांगितलं. आणि त्याच अध्यायात परत एकदा काय आहे प्रकृती पुरुष हेही सांगितलं. आता एकच गोष्ट दोनदा सांगणं म्हणजे पुनरुक्ती दोष येतो. तेच तेच परत सांगणं हा दोषच आहे. पण हा दोष भगवंताला दोष कळाला नसेल का, कळाला. पण त्याच्यानंतर काय आहे की एक गोष्ट दोनदा तीनदा सांगितल्याशिवाय पक्की होत नाही. मग विवेक पक्का होण्याकरता त्यांना तो दोष पत्करला पण सांगितलं. आता थोडंसं असं आलं की 7व्यात सांगून 13व्यात सांगितला. मग 13व्यात सांगायला मधले जे काही 7 पासून ते 13 येईपर्यंतचे मधले आकडे 8, 9, 10, 11, 12 हे सगळे मध्ये का नाही त्यांनी सांगितलं, मध्ये का दुसरा विषय सांगितला. आता याचं कारण काय आहेत का. परंतु तसे न करता 7व्यात सांगून पुन्हा 13व्यात सांगतात. यावरून तेथे तसे आणि 2 वेळा सांगण्यात हेतू असावा. आता ह्याच्यात काहीतरी भगवंताचा हेतू असावा. भगवंतानी हे सगळं सांगायला एकदा काय असतं की कुठलीही गोष्ट मुद्देसूद असावी. व्याख्यान सांगायचं असलं तर व्याख्यानाला कशा प्रकारची पदं घ्यायची असतात ते व्याख्या त्याला माहीत असावं लागतं. त्याच्याप्रमाणे चाललेलं असतं. आता हे का भगवंताला माहीत नसेल का. पण भगवंताचं त्याच्यामध्ये काय आहे, काय जो हेतू आहे ते हेतूप्रमाणे त्यांनी ह्या मांडण्या केल्या. भगवद्गीतेची स्थूलमानाने रचना पाहिली तरी अर्थोत्तर दृष्टीने तिचे 3 भाग पडलेले दिसतात. आता थोडंसं काय आहे या सगळ्या रचना मांडू लागले. पहिल्यांदा आपण भगवद्गीतेकडे जर पाहिलं तर अर्थाच्या दृष्टीनं याच्यामध्ये 3 भाग पडलेले आहेत. वेदात ज्याप्रमाणे कर्म, उपासना व ज्ञान अशी 3 कांडे आहेत तोच नमुना गीतेत आहे. भगवद्गीता म्हणजे अष्टाध्यायी त्रिकांड वेद आहे. आता ह्याच्यात जसं वेदाच्या मांडणीत कर्म, उपासना आणि ज्ञान, त्याच प्रकारे हा नमुना इथे घेतला. आणि भगवद्गीतेत सुद्धा 18 अध्यायात 18 अध्यायात हे काय केलेलं आहे त्रिकांड वेद सांगितले. म्हणजे ह्यातही ज्ञान उपासना ह्याच्यामध्ये घेतल्या. भगवद्गीता म्हणजे 18 अध्यायी त्रिकांड वेद आहे. हे 18 अध्यायाचं हे 3 कांड असणारा वेदच आहे. वेदू संपन्न होय ठाई परी वेदा ऐसा कृपण आन नाही
जे कानी लागला तीही वर्णाच्याची. आता त्याच्यात काय, हे माऊलीने घेतलेली ओवी की ह्या भगवद्गीतेला पुनरुच्चारित करण्याकरता भगवंतांनी का घेतलं, तर त्याने सांगितलं की पूर्वी वेद झाला, पण वेद काय आहे की ठराविक वर्ग करताय, ठराविक वर्णानं त्याला अभ्यासायचं आहे. परी वेदा ऐसा कृपणान नाही, म्हणजे सगळ्यासाठी नाही, ठराविकासाठी असल्यामुळं ती एक त्याच्या ठिकाणची कृपणता आहे. मग तो सगळ्याला मोकळा नाही. याच्याकरता जे कानी लागला तीही वर्णाच्याची. काय केलं त्यांनी, तर 3 वर्णालाच, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य, तिघांनाच फक्त काय करायचं आहे, वेद अध्ययनाचा अधिकार आहे, दुसऱ्याला नाही. वेदाध्ययन हे 3 वर्णांनीच करावे असा नियम असल्यामुळे इतर जनास तरुणोपायास साधन राहिले नाही. यासाठी व्यास महर्षींनी अष्टादशाध्यायी गीतारूपी पंचम वेद तयार करून वेदाची उणीव भरून काढली. त्यात पहिले कांड हे कर्मकांड म्हणून समजले जाते. आता त्याचा खुलासा असा केला की हे 3 वर्णासाठी असल्यामुळं इतर जनाचं काय. आता यातही आपण पाहिलं 3 वर्ण जरी असले तरी 3 वर्णातल्या फक्त पुरुषांनाच आहे, 3ही वर्णातल्या आणि 4थ्या वर्णातल्या स्त्रियांना सुद्धा नाही, एकूण 4 वर्णाच्या स्त्रियांना नाही, 3 वर्णातल्या फक्त पुरुषांना आहे. 4थ्या वर्णातल्या पुरुष आणि स्त्री तर नाहीच, पण ज्या वर्णाला सांगितलंय त्या वर्णातल्या स्त्रियांनाही नाही. मग यांच्या उद्धाराचं काय करायचं. म्हणून मग काय आहे की हे सगळं समजून देण्याकरता वास्तविक असं सांगतात की गीता 7 अध्यायातच झाली, पण तिचा संपूर्ण मांडणी करण्याकरता तपशीलवार मांडणी करत व्यासाने 700 श्लोक केले. 7 श्लोकातच ते झाले, पण 700 श्लोक हे जे कोणी तयार केले तर व्यास महर्षींनी, म्हणून त्यातही वेदाचाच भाग आला. आता वेद 4, पण या गीतेला जर वेद ठरवलं तर मग पंचम वेद म्हणजे 5वा वेदच त्या ठिकाणी ठरला. मग त्यात वेदासारखंच यातही कांड पाडले. मग पहिला काय आहे, कर्मकांड. कांड म्हणजे विभाग, एक विभाग आहे. आता यातला पहिला विभाग कोणता आहे, तर कर्मकांडाचा आहे. पहिल्या अध्यायात प्रास्ताविक विभाग सांगून अर्जुनाची गीताध्ययन कुल स्थिती दाखवली. आता त्याच्यामध्ये पहिला अध्यायात प्रास्ताविक आहे, म्हणजे हे सगळं कशी मांडणी झाली, कोण कुठं आहे, काय करणार आहे. पण त्याच्यात जो काही अर्जुन होता की ज्याच्या ठिकाणी विषाद निर्माण झाला आहे, त्या विषादाच्या ठिकाणी हे सगळं सांगताना अर्जुनानं गीता ऐकावी अशा तऱ्हेची त्याची मनस्थिती त्या ठिकाणी दाखवली. म्हणजे तो गीतेला समजून घ्यायला वास्तविक, आता गीता अध्याय म्हणजे अर्जुनाला दिलेला विवेकच आहे, पण विवेक ऐकण्याकरता मनुष्याची मनस्थिती तरी नीट असावी लागते की. पण ती मनस्थिती त्या ठिकाणी तयार केली भगवंतांनी, त्याला गीता ऐकण्याची भूमिका तयार केली. दुसऱ्या अध्यायात आत्मज्ञानाचा उपक्रम करून म्हणून आरंभाला सांख्य विवेक आणि बुद्धियोगाचे परिणामरूप फल स्थितप्रज्ञता वर्णन केली. तर दुसऱ्या अध्यायात खऱ्या अर्थानं काय झालं की उपदेशाला सुरुवात झाली. आता त्याच्यात काय आहे की आत्मज्ञानाचा खरा उपक्रम तिथं झाला. त्याच्यामध्ये देह कसा आहे आणि आत्मा कसा आहे हे सुरुवातीला सांगण्यात सुरुवात झाली. हे सांगत असताना पुढं सांख्याचा विवेक घेतला आणि ते सांगत सांगत बुद्धियोग घेतलं. आत्तापर्यंत तुला सांख्ययोग मी सांगितला, आता इथून पुढं मी तुला बुद्धियोग सांगणार आहे असं दुसऱ्या अध्यायात म्हणले. आणि बुद्धियोग पूर्ण झालेला मनुष्य कसा असतो हे सांगण्याकरता स्थितप्रज्ञ सांगितलं की ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे, स्थितप्रज्ञ, तो कसा असेल, त्याची काय लक्षणं असतील, ती सगळी लक्षणं त्याच्यामध्ये सांगितली. तिसऱ्या अध्यायात स्वधर्माचरण रूप कर्म
हे बुद्धियोगाचे प्राथमिक कर्तव्य म्हणून सांगितले. आता 3ऱ्या अध्यायापासून आपलं आचरण कसं असावं. अध्यात्मज्ञानाकरता विवेकाची गरज आहे, विचाराची गरज आहे, पण विचाराची परिपक्वता आचरणानं होत असते. विचार किती तोंडपाठ केले आणि आचरण तसं जर राहत नसेल तर विचार करून काय. बोलायचं खूप. एखादा मनुष्य काय आहे की अमुक एक गोष्ट किती वाईट आहे हे सांगण्याकरता, जसा चहाचे काय दुष्परिणाम आहेत, चहा जास्त घेऊ नये, घेतलं तर काय होतं असं सांगण्याकरता व्याख्यान देणारा 1.5 तास व्याख्यान दिलं आणि सगळ्या लोकांना त्यांनी पटवून दिलं की चहाचे किती दुष्परिणाम आहेत, चहा घेऊच नाही. आणि त्याच व्यासपीठावर व्याख्यान संपलं की म्हणलं आणा बरं चहा. आता हा सगळा सांगून काय उपयोगाचा आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी हे सगळं जसं सांगतो, जसा विचार करतो, तसं त्याच्या ठिकाणी ते पुरेपूर बांधलं आहे का नाही हे पाहण्याकरता हा कसा असेल. बुद्धियोगात स्थितप्रज्ञ सांगितला. 13व्या अध्यायात आचरण सांगितलं. आपण त्याच्याकरता आत्ता बोलत होतो की स्वधर्म आचरण. वास्तविक आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत आचरण करतच असतो, पण कसंही आचरण करावं हे नाही. आपल्या धर्माला अनुसरून, धर्म याचा अर्थ भगवद्गीतेनं आपलं स्वहित, आपलं उद्धाराचं हित, याला धर्म म्हटलं. आता तसं पाहायला गेलं तर बाकीच्या सर्व मनुस्मृती किंवा ज्या काही नीती आहेत त्या सगळ्या नीतीमध्ये सकाळी उठल्यानंतर कोणत्या दिशेला बाहेर जावं, कशाने दात घासावेत, कसं तोंड धुवावं, तिथून आंघोळ करायची, मग काय घ्यावं, हे सगळं त्यांनी मांडले. म्हणजे सकाळी उठल्यापासून ते अंथरुणावर अंग टाकेपर्यंत तुम्ही कसं वागलं पाहिजे हे सांगितलं. ही सगळी नियमावली. आता त्यातलं स्वधर्मापुरतं जरी आपण आचरण केलं तरी ती योग्य होईल. म्हणून 3ऱ्या अध्यायात कर्म व बुद्धियोगाचे प्राथमिक कर्तव्य काय हे 3ऱ्या अध्यायात सांगितलं. आता हे सांगण्याकरता भगवंतानी काय केलं, ब्रह्मदेवाला घेतलं की ब्रह्मदेवानं काय सांगितलंय, सृष्टी नियमा करण्याकरता काय सांगितलं. त्याच्यामध्ये जसं त्यांनी दाखवलं की आपण सगळं गुरु गोत्र पूजी, अवसरे भजे द्विजी, हे सगळं तुम्हाला काय काय केलं पाहिजे, म्हणजे काय नित्य आहे काय नैमित्तिक आहे हे त्याच्यामध्ये 3ऱ्या अध्यायात आपण पाहिलं. त्या कर्मास सकामत्व येऊन मोक्षाहून अन्य फळाची इच्छा धरू नये यासाठी ते ईश्वरार्पण बुद्धीद्वारा निष्काम कर्माकडे लक्ष वेधण्यासाठी 4थ्या अध्यायात वळण दिले. आता त्याच्यातच महत्त्वाची गोष्ट आहे की बुद्धियोगात सगळ्यात महत्त्वाचं सूत्र कोणतं आहे, तर आपल्या ठिकाणी जी सकामत आहे ती सकामता जाऊन निष्काम बुद्धी व्हावी. मग निष्काम बुद्धी होण्याकरता बुद्धियोगाची 2च सूत्र आहेत. एक, कर्ता होऊ नका आणि भोगता होऊ नका. करते पण मी केलं म्हणू नका, आणि जर तसं होत असेल तर फळाची इच्छा धरू नका. म्हणून केलेलं कर्म ईश्वराला अर्पण करावं. असं झालं तर निष्काम झाला. कर्म करावं पण निष्काम कर्मानं करावं, असं झालं तर होईल. मग त्याच्याकरता 4था अध्याय आला. 4थ्या अध्यायात आपल्या ठिकाणी जे कर्म करण्याची पद्धत आहे, भगवद्गीतेचा काल आहे तो यज्ञाला महत्त्व देणार आहे. त्यामुळं तिथं साधनाच सांगितली, पण यज्ञाचे प्रकार सांगितले. वेगवेगळ्या यज्ञानं ही साधना ती साधनाच सांगितली. आणि हे सगळं करून मग ज्ञानयज्ञ महत्त्वाचा आहे हे सांगत ज्ञानयज्ञ त्या 4थ्या अध्यायात सांगत ज्ञानाचं महत्त्व आलं आणि 4थ्या अध्यायाचा त्या ठिकाणी समारोप केला. निष्काम कर्मद्वारा अंतरंग साधनाची प्रवृत्ती म्हणून 5वा अध्याय योगाचा प्रस्ताव करून योगाचे प्रकटीकरण 6व्या अध्यायात केले. आता निष्काम कर्म सांगितल्यानंतर मग मात्र काय 5व्या अध्यायात कर्मापासून योगाकडे वळवलं. योगाची सुरुवात त्या ठिकाणी केली आणि योग आपल्याला सुरुवातीला आरंभाचा सांगितल्यानंतर 6व्या अध्यायात मात्र
संपूर्ण योग कसा आहे, योगानं त्या ठिकाणी काय स्थिती निर्माण करावी, कशी पूर्ण होईल, म्हणजे ही साधना. आणि शेवटी सांगितलं की अर्जुना तू योगयुक्त हो, तो योगीच हो, असं अगदी निक्षून पुढं सांगितलेलं आहे. म्हणजे भगवद्गीतेत 6व्या अध्यायापर्यंत काय काय सांगितलं हेच मांडण्या झाल्या. आता त्याच्या पुढं सुद्धा पुन्हा भगवद्गीता कोणता विषय कसा मांडते ते सांगणार आहेत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.